89 पानाची कंप्लेंट ॲडव्होकेट विवेकानंद गुप्तासह आम्ही आज सुपूर्द केली आहे. संजय राऊत यांचे पारिवारिक पार्टनर सुजित पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कथा पद्धतीने कोविड पेशंटचा जीवाची खेळ करून करोडो रुपयाचा धंदा केला, व्यवसाय केला. याचे सगळे पुरावे यात आहेत. सगळेच जी कंपनी अस्तित्वात नाही, बोगस डॉक्युमेंट फोर्ज केलेले हे ते सबमिट करून सुजित पाटकरला मुंबई महापालिका आयुक्तांनी कुणाचा आदेश त्यांना माहीत 13 कॉन्ट्रॅक्ट दिले. पुणे महापालिकेने पीएमआरडीने ब्लॅकलिस्ट केल्यानंतरही कॉन्ट्रॅक्ट दिले. हजारो कोविड पेशंटचे जे नुकसान झाले, कोणी डॉक्टर नाही, नर्स नाही, ते बीएमएस वाल्याला एमडी दाखवलं, तर याच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी. ठाकरे सरकारचा मुंबई महापालिकेचा ज्या अधिकाऱ्यांनी यांना कॉन्ट्रॅक्ट दिले, अर्ज झालेला नाहीये, कंपनी अस्तित्वात नाही, तर त्याच्यावर कारवाई करावी. ही आम्ही अधिकृत तक्रार दाखल केली आहे. 7 दिवसात यांनी एफआयआर दाखल करावी लागणार, नाही तर आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या विरोधात आम्ही आझाद मैदान कोर्टात केस फाईल करू. मराठीत आज हमने मुंबई आजाद मैदान पुलिस स्टेशन में 89 पेजेस की कंप्लेंट फाइल की है. पुलिस ने इसको एफआईआर में कन्वर्ट करना चाहिए. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे की कृपा से संजय राउत परिवार के पार्टनर सुजित पाटकर, इसकी बेनामी फर्जी बोगस कंपनियां जो अस्तित्व में नहीं थी, उनको 100 करोड़ के मुंबई पुणे में कोविड सेंटर के कॉन्ट्रैक्ट दिए, जिनके कंपनी अस्तित्व में नहीं थी. कोई बीएमएस को एमडी दिखा दिया, उनके कारण हजारों कोविड पेशेंट का प्रचंड नुकसान हुआ, मृत्यु हुई. इसके खिलाफ इस कंपनियों के ऊपर और उनको ठेका कॉन्ट्रैक्ट देने वाले अधिकारियों के ऊपर कार्रवाई हो. मुख्यमंत्री ने ये कंपनी को ब्लैकलिस्ट करने के बाद में मुंबई महापालिका ने इसको कॉन्ट्रैक्ट देते रहे, और जिसके कारण जो कोविड पेशेंट के हजारों लाखों परिवार को जो वेदना हुई है, इसका जवाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को देना पड़ेगा. 7 दिन के अंदर इसका एफआईआर में परिवर्तन नहीं हुआ तो यहीं पर आझाद मैदान कोर्ट में केस फाइल करेंगे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजिस्टर ऑफ फर्ममध्ये कंपनी नोंद नाही आहे, ऐकण्यात आलेलं, त्याबद्दल काय? रजिस्टर ऑफ फर्म मध्ये रजिस्टर्ड नाही. या संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरने आणखी नक्कीच एक बोगस कंपनी, ज्याचं नाव आहे इटर्नल हेल्थ केअर, त्याच्या नावाने पण अर्ज केला. आम्ही रजिस्टर ऑफ कंपनी मधून सगळे डॉक्युमेंट काढले, तर इटर्नल हेल्थ केअरचे जे रजिस्ट्रेशन सुजित पाटकरनी केलं, ते फोर्ज डॉक्युमेंट जोडलेत. त्या वकिलाची सही दाखवली, त्या वकिलांनी स्टेटमेंट दिलं की माझी सहीच नाही आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांना जर त्यांच्या शिवसैनिकांना पैसे कमवून द्यायचं होतं, तर कोविड पेशंटच्या जीवाची खेळून ठाकरे पिता पुत्रांनी शिवसेनाच्या माफिया सेनाच्या सरदारसाठी करोडो रुपये खंडणी जीवाची खोळून केली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. संजय राऊत याला देखील 4 वाजता उत्तर देणार आहे. सगळ्यात महत्वाचं संजय राऊतनी पहिलं ह्याचं उत्तर द्यावं. टाइमपास करणं, नौटंकी करणं बंद करणं. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत काय यांच्यावर कारवाई नाही केली? मुख्यमंत्री आहेत का ते? गेले 15 दिवस हे सगळे डॉक्युमेंट रोज देतोय मी. जर किरीट तुम्ही माझे डॉक्युमेंट खोटे आहेत तर सांगा हे फोर्जरी आहेत, टाका मला जेलमध्ये. नौटंकी करणं बंद करा. उद्धव ठाकरे साहेबांनी संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरची आतापर्यंत अटक का नाही केली? तुमच्याकडे सगळेच डॉक्युमेंट आहेत. अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट कसे दिले आणि कसल्या कोणाला धमक्या देता येतो?
किरीट तोमेवर गुन्हे दाखल करू, त्याच्या बायको मेधा तोमेवर गुन्हा दाखल करू, त्याचा मुलगा नील तोमेवर दाखल करू. आतापर्यंत तुम्ही माझ्यावर 10 केसेस दाखल केले आहे ना, आणखीन 110 केसेस दाखल करा. 3.5 काय 103 दाखल केला. किरीट तुम्हाला थांबणार नाही. कोविड पेशंटचा जीवाची खेळणारा ठाकरे पिता पुत्रांना उत्तर द्यावंच लागणार. मुख्यमंत्र्यांना याबद्दलचे पुरावे दिले होते. 15 दिवसांपासून सलग हे सगळं जात होतं. त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का? कारण एकदम इथे नाही, फालतू हुल देत बसले आणि काय त्या सुजित पाटकरला टीव्ही चॅनल समोर आणतात, त्या चायवाल्याला समोर आणतात. हो, याचे उत्तर द्या ना. पार्टनरशिप फॉर्म रजिस्टर किती तारखेला झाली? त्या चायवाल्यामध्ये आहे का हिंमत दाखवायची उत्तर? त्याच्या 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न मागा. 80,000 आणि 90,000 उत्पन्न दाखवतात. ते पार्टनरशिप डीड मागा. पोलिसला कबूल केलं नाही की 4th डॉक्युमेंट महापालिकेने कबूल केलं. इट इज द 4th डॉक्युमेंट. आणि उगाच तर संजय राऊतला काय वाटतं, मूर्ख आहे का? आता 4 नौटंकीकारांना याच्या समोर 5.5 बीजेपी नेत्यांद्वारे ते नंतर करा 5.5 बीजेपीचे नेत्या. आता मी जेलमध्ये जायला तयार आहे. पहिला सुजित पाटकरवर कारवाई करा. उद्धव ठाकरे उत्तर द्या. आदित्य ठाकरेंनी ब्लॅकलिस्टेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय, त्याच्यावर केव्हा कारवाई करा? सुजित पाटकर म्हणतात की किरीट तुम्हाला फक्त बडबड करतात, मुंबा बोलतात. हे बघा, माझं काय म्हणणं, मी डॉक्युमेंट देतो. आणि माझी विनंती पब्लिक समजतं. पब्लिक एक प्रश्न विचारत नाही, पत्रकार प्रश्न विचारत नाही. पत्रकाराने डॉक्युमेंट दिलं आहे आणि डॉक्युमेंट खोटं असेल तर माझ्यावर फोर्जरीचे आरोप दाखल करा. बर्बाद तुम्हाला जर किरीट तुम्हाला करायचं तर खुशाल करा, पण ते कोविड पेशंटच्या हजारो परिवाराला संजय राऊत साहेब तुम्ही लोकांनी बर्बाद केलं आहे महाराष्ट्र. सर हिंदी में यही बात जो आपने कही है, 4 बजे उसका जवाब देने वाले हैं और कह रहे हैं कि मेरे ऊपर जिस तरह से दबाव बनाया जा रहा है, मैं भाई मैं 15 दिन से ये डॉक्यूमेंट रोज दे रहा हूँ. पुनः गया तो वो शिवसेना के गुंडों ने मुझे हाथ पैर तोड़ने का प्रयास किया. मैंने डॉक्यूमेंट दिया है. अभी तक सरकार की एक भी एजेंसी ने संजय राउत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे में हिम्मत ने इसमें एक भी डॉक्यूमेंट गलत है. ये मैंने माहिती अधिकार में प्राप्त किया है. तो पार्टनरशिप डीडी फर्जी है. पार्टनरशिप फॉर्म रजिस्टर ऑफ फॉर्म ने कहा ये रजिस्टर्ड ही नहीं हुई है. रजिस्टर ऑफ कंपनीज ने वहां पर चीफ वकील के नाम से रजिस्ट्रेशन किया, उस तक कंप्लेंट फाइल की है. तो अभी संजय राउत धमकियां देगा भाजपा के 3.5. अरे किरीट तुम्हें पे ऑलरेडी 10 गुने उद्धव ठाकरे की सरकार नेताओं ने दाखिल किए. 3.5 क्या, एक तो 3.5 कर दे भैया. किरीट तोमैया पर आपने आरोप किए, उनके पुत्र नील तोमैया पे किए, उसकी पत्नी मेधा तोमैया पे किए और 2000 आरोप कर और बर्बाद. शर्म आनी चाहिए. महाराष्ट्र के हजारों कोविड बर्बाद, परिवार की जिंदगी बर्बाद उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे और संजय राउत ने किए, उसका जवाब देना. किरीट भाई, आज छापेमारी सुरू आहे, एनआयएची कारवाई सुरू आहे, ईडीची कारवाई. पुढे या. ये भी पत्रकारों, ये भी पत्रकार है. ये बोल रहे हसीना पार्कर एनआईए. अभी उसमें पॉलिटिक्स तो किरीट में कहाँ से आ जाएगा? अगर आतंकवादी के ऊपर कार्रवाई होती है और उसको भी हम कहेंगे कि बीजेपी का आतंकवादी है, मुझे लगता है देश की एकता के साथ के लिए जहाँ पर मैं ना आपकी ये आजाद मैदान पुलिस स्टेशन में जो कतार का वो 3 विटनेस किया है, उन शहीदों की आत्मा के साथ में हम पॉलिटिकल उसको ये न दे. अगर वो एनआईए इन्वेस्टिगेशन कर रहा है और ईडी को उन्होंने अगर साथ में लिया है, मुझे पता नहीं है, अगर लिया है तो फॉरेन फंडिंग होगा, क्योंकि ईडी फॉरेन फंडिंग होता है, कोई ईडी आता है जैसे बेनामी में आता है. और फॉरेन फंडिंग अगर टेरर एक्टिविटीज के लिए यहाँ पर उपयोग हुआ होगा और उसमें यहाँ पर लोकल कोई नेता ने या लोकल कोई व्यक्ति इन्वॉल्व होगा, इंक्वायरी तो होनी चाहिए. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे